आपला वेळ आणि सहकार्याबद्दल धन्यवाद. नमस्कार व्ह्यूवर्स, वेलकम टू माधुरी गुरुकुल. लेट्स बिगिन विथ फर्स्ट क्वेश्चन. शी टूक ग्रेट प्राईड ऑफ हर अकम्प्लिशमेंट. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे ग्रेट प्राईड ऑफच्या ऐवजी ग्रेट प्राईड इन पाहिजे, कारण प्राईड इन या फ्रेजचा अर्थ होतो गर्व असणे किंवा अभिमान वाटणे. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे शी एक फेमिनाईन प्रोनाउन आहे आणि फिमेल पर्सनचा उल्लेख करतो. आता तिला तिच्या यशाबद्दल किंवा तिला मिळालेल्या सफलतेबद्दल गर्व झाला आहे, गर्व वाटला आहे. या अर्थी आपल्याला जेव्हा इंग्रजीमध्ये बोलायचं आहे तेव्हा प्राईड ऑफ येणार नाही, तर प्राईड इन या फ्रेजचा उपयोग होईल. म्हणून दिलेल्या प्रश्नाची योग्य रचना अशी असेल, शी टूक ग्रेट प्राईड इन हर अकम्प्लिशमेंट. आता प्राईड ऑफ या फ्रेजचा उपयोग कधी होतो? जेव्हा आपल्याला ऑनरशिप आणि पोझिशन म्हणजे मालकी हक्क व्यक्त करायचा असतो, त्यावेळेस आपण प्राईड ऑफ या शब्दयोगी याचा उपयोग करतो. पण जेव्हा आपल्याला गर्व वाटणे किंवा अभिमान वाटणे असा बोलायचा आहे तेव्हा इंग्रजीमध्ये प्राईड या नावासोबत इन या शब्दयोगी याचा उपयोग होतो. म्हणून इथे ऑफच्या ऐवजी इन येईल आणि वाक्याची रचना अशी असेल. त्यानंतर शब्दार्थ बघू. ग्रेट एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ महान किंवा उच्च दर्जाचा असा होतो. दुसरा, प्राईड एक नाउन आहे, याचा अर्थ अभिमान किंवा गर्व होतो. तिसरा, अकम्प्लिशमेंट एक नाउन आहे, याचा अर्थ सिद्धी किंवा यश असा होतो. आणि चौथा आणि शेवटचा अचिव्हमेंट एक नाउन आहे, याचा अर्थ सफलता किंवा संधी असा होतो. द फर्स्ट क्वेश्चन इज ओव्हर. नाव लेट्स मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन. वी नीड टू कम्प्लाय टू द न्यू रेग्युलेशन्स. आता इथे वाक्याच्या दुसऱ्या भागामध्ये इथे एरर आहे. टू कम्प्लाय टूच्या ऐवजी टू कम्प्लाय विथ पाहिजे, कारण कम्प्लाय विथ या फ्रेजचा अर्थ होतो नियमाचे पालन करणे किंवा कायद्यानुसार वागणे. आणि दिलेल्या प्रश्नामध्ये आहे वी नीड टू कम्प्लाय टू द न्यू रेग्युलेशन्स, म्हणजे आम्हाला नवीन नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला नवीन नियमाचे पालन करणे आवश्यक आहे या अर्थी आपल्याला बोलायचं तेव्हा कम्प्लाय टूच्या ऐवजी कम्प्लाय विथ या फ्रेजचा उपयोग होईल. आणि दिलेल्या वाक्याची योग्य रचना अशी असेल, वी नीड टू कम्प्लाय विथ द न्यू रेग्युलेशन्स. कम्प्लाय या क्रियापदाबरोबर सामान्यतः विथ या शब्दयोगी याचा उपयोग होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर शब्दार्थ बघू. नीड एक वर्ब आहे, याचा अर्थ गरज असणे असा होतो. दुसरा, कम्प्लाय एक वर्ब आहे, याचा अर्थ अनुरूप वागणे, नियमाचे पालन करणे किंवा कायद्यानुसार वागणे असा होतो. तिसरा, रेग्युलेशन एक नाउन आहे, याचा अर्थ नियम किंवा कायदा होतो. आणि चौथा, रूल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ निर्बंध किंवा रीत असा होतो. थर्ड क्वेश्चन. प्रिन्स हॅज अ रेप्युटेशन फॉर बिंग गुड इन सॉल्विंग पझल्स. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे वाक्याच्या तिसऱ्या भागामध्ये एरर आहे. इथे बिंग गुड इनच्या ऐवजी बिंग गुड ॲट पाहिजे, कारण जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीच्या कौशल्याचा उल्लेख करायचा असतो, म्हणजे जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीच्या कौशल्याबद्दल बोलायचं असतं किंवा सांगायचं असतं त्यावेळेस गुड या विशेषणाबरोबर साधारणतः ॲट या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग होतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे इन आहे, म्हणून इथे इनला रिप्लेस करून ॲट यावं लागेल. त्यानंतर वाक्याची योग्य रचना अशी असेल, प्रिन्स हॅज अ रेप्युटेशन फॉर बिंग गुड ॲट सॉल्विंग पझल्स. त्यानंतर शब्दार्थ बघू. रेप्युटेशन एक नाउन आहे, याचा अर्थ प्रसिद्धी किंवा ख्याती असा होतो. दुसरा, स्किल्ड एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ निपुण किंवा हुशार असा होतो. तिसरा, सॉल्व एक वर्ब आहे, याचा अर्थ उत्तर शोधणे किंवा सोडवणे असा होतो. चौथा, प्रोफिशियन्सी एक नाउन आहे, याचा अर्थ प्रावीण्य किंवा नैपुण्य असा होतो. चौथा प्रश्न. दे आर इंडिपेंडेंट फ्रॉम देअर पॅरेंट्स नाव. आता ते आपल्या आईवडिलापासून स्वतंत्र राहतात असा याचा अर्थ होतो. आता इथे जेव्हा केव्हा आपल्याला स्वतंत्रता इंडिकेट करायची असते त्यावेळेस आपण इंडिपेंडेंट या ॲडजेक्टिव्हचा उपयोग करतो आणि याच्यासोबत साधारणतः ऑफ या शब्दयोगी याचा उपयोग होतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे फ्रॉम शब्दयोगी अव्यय आलेला आहे, म्हणून याला फ्रॉमच्या ऐवजी ऑफ येईल. आणि दिलेल्या वाक्याची रचना अशी असेल, दे आर इंडिपेंडेंट ऑफ देअर पॅरेंट्स नाव. आणि फ्रॉम या शब्दयोगी अव्ययाचा वापर साधारणतः स्टार्टिंग पॉईंट किंवा पॉईंट ऑफ ओरिजिन म्हणजे सुरुवात इंडिकेट करण्याकरिता होतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला स्वतंत्रता दाखवायची आहे, म्हणून इंडिपेंडेंटच्या ॲडजेक्टिव्हसोबत फ्रॉमच्या ऐवजी ऑफ या शब्दयोगी याचा उपयोग होईल आणि वाक्याची रचना अशी असेल. व्होकॅब्युलरी बघू. इंडिपेंडेंट ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ स्वतंत्र किंवा स्वाधीन असा होतो. दुसरा, फ्रॉम एक प्रिपोजिशन आहे, याचा अर्थ पासून किंवा च्यापासून असा होतो. पॅरेंट एक नाउन आहे, याचा अर्थ आई वडील असा होतो. आणि शेवटचा चौथा, समवन एक नाउन आहे, याचा अर्थ कोणीतरी किंवा कोणी या अर्थी आपण याला वापरू शकतो. पाचवा प्रश्न. द कमिटी कन्सिस्ट फ्रॉम 5 मेंबर्स. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे वाक्याच्या दुसऱ्या भागामध्ये एरर आहे, कारण कन्सिस्ट या क्रियापदाबरोबर साधारणतः ऑफ या शब्दयोगी याचा उपयोग होतो. आणि कन्सिस्ट ऑफ या फ्रेजचा अर्थ चा बनलेला असणे किंवा कशापासून तरी बनलेला असणे असा होतो. आणि दिलेल्या प्रश्नामध्ये ही जी कमिटी आहे, कमिटी म्हणजे समिती किंवा मंडळ, 5 सदस्यांपासून बनलेली आहे, म्हणजे 5 सदस्य मिळून एक कमिटी तयार झाली. या अर्थी आपल्याला जेव्हा बोलायचं आहे तेव्हा कन्सिस्ट या क्रियापदासोबत ऑफ या शब्दयोगी याचा उपयोग होईल आणि योग्य वाक्यरचना अशी असेल, द कमिटी कन्सिस्ट ऑफ 5 मेंबर्स. त्यानंतर शब्दार्थ बघू. कमिटी एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ समिती किंवा मंडळ असा होतो.
त्यानंतर कन्सिस्ट ऑफ एक फ्रेझल वर्ब आहे, याचा अर्थ समाविष्ट असणे किंवा कशापासून तरी बनलेला असणे किंवा चा बनलेला असणे या अर्थी आपण याला वापरतो. आणि तिसरा मेंबर एक नाव नाही, याचा अर्थ सदस्य किंवा सभासद असा होतो. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माधुरी गुरुकुल.